भाजपा नवी मुंबई जिला अध्यक्ष राजेश पाटिल के नेतृत्व में नेरुल में लाभार्थी सम्मेलन का आयोजन किया गया। कार्यक्रम में केंद्र और महाराष्ट्र सरकार की विभिन्न जन कल्याणकारी योजनाओं के सैकड़ों लाभार्थियों ने भाग लिया। सम्मेलन के दौरान लाभार्थियों से संवाद करते हुए उन्हें केंद्र और राज्य सरकार की विभिन्न योजनाओं की जानकारी दी गई। साथ ही कहा गया कि यदि किसी पात्र व्यक्ति को सरकारी योजना का लाभ लेने में किसी भी प्रकार की समस्या आ रही है तो वह भाजपा पदाधिकारियों से संपर्क कर सहायता उपलब्ध कराने का भरोसा भी दिया गया। कार्यक्रम में स्थानीय जनप्रतिनिधियों और भाजपा पदाधिकारियों ने भी लाभार्थियों का मार्गदर्शन किया। इस अवसर पर नगर सेविका शैला पाटिल, समाज सेवक राजेश ठाकुर, परिवहन समिति सदस्य राजेश राय, भाजपा महामंत्री मनीष बिजलानी सहित बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित रहे। जिल्ह्याच्या वतीनं आज या ठिकाणी लाभार्थ्यांचं संमेलन आयोजित केलं होतं। लाभार्थ्यांचं संमेलन हा एवढ्यासाठी आहे की आपले लाडके आणि यशस्वी पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी ह्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांचा कार्यकाळ 12 वर्षाचा झालेला आहे। सर्वाधिक कार्यकाळ पूर्ण करणारे पंतप्रधान आहेत आणि त्या ह्या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये नक्की त्या ठिकाणी कामं काय केली, नक्की त्या ठिकाणी लाभार्थी म्हणजे काय, लाभ कसा मिळाला ह्याची त्या ठिकाणी माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून लाभार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी ठेवला होता। अनेकांना त्या ठिकाणी लाभ मिळालेला आहे। मग अगदी करोनाच्या कालावधीमधले लस असेल किंवा त्या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गतले लाभ असतील, कोणाला आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गतला त्या ठिकाणी फायदा मिळालेला आहे। अनेक घटकांना त्या ठिकाणी लाभ मिळालेला आहे। मग तो लाभ मिळाले तर त्याची चर्चा झाली पाहिजे। लाभार्थीचा अर्थ त्या ठिकाणी पूर्वी कसा होता, तुम्हाला त्या ठिकाणी लाभ मिळत होता परंतु तो 1 रुपयामधून तुम्हाला 10 पैसे मिळत होते। आता लाभार्थ्यांना 1 रुपया अनाउन्समेंट केला तर तो 1 रुपया मिळतो। म्हणजे त्या ठिकाणचे मधले दलाल संपलेले आहेत। डीबीटीद्वारे त्यांच्या डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये, बँक खात्यामध्ये रुपये जातात। ही व्यवस्था, तंत्रज्ञान येऊन उपयोग नाही, तर त्या तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो। तंत्रज्ञानाचा जबरदस्त असा चांगल्या प्रकारे वापर करून गरिबांचा कल्याणाचा अजेंडा वापरणारे आपले मोदीजी पंतप्रधान आपले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर केलेला असल्यामुळं ह्या सगळ्या लाभार्थ्यांचा त्या ठिकाणी फायदा झालेला आहे। कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी होतो। 2014च्या अगोदर फक्त भ्रष्टाचाराची मालिका आपल्याला ऐकायला मिळत होती। ह्या 12 वर्षामध्ये भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेलं आपले लाडके यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आहे आणि म्हणून त्यांचं त्या ठिकाणी आभार मानावे तेवढे थोडेच आहेत। राष्ट्राला, संपूर्ण देशाला जागतिक लेवलवर एक नवीन वेगळ्या प्रकारचं नावलौकिक त्या ठिकाणी मिळवून देणारे पंतप्रधान आहेत। त्याच्यामुळं ज्या गोष्टी भारतवासियांना अपेक्षित होत्या, अगदी ज्या आध्यात्मिक आहेत त्याच्यासाठी सुद्धा राम मंदिरापासून अनेक काशी विश्वेश्वराचं मंदिरांचं त्या ठिकाणी कॉरिडॉर उभा केला। आज हजार करोड त्या ठिकाणी देऊन जी देवस्थानं पूर्वी त्या ठिकाणी तोडण्यासाठी मोगल साम्राज्य येत होतं आणि काँग्रेस सरकार देखील दुर्लक्ष करत होतं, ते आज त्या ठिकाणी आज त्यांच्या श्रद्धेचे स्थान देखील उभे केले। अनेकांना त्या ठिकाणी लाभ मिळतो, अनेकांना त्या ठिकाणी त्या जॉब उपलब्ध झालेले आहेत, अनेकांना व्यवसाय छोटे मोठे मिळालेले आहेत। अशा पद्धतीचा लाभ अनेकांना अनेक गोष्टींमधून मिळतो आहे, म्हणून आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि त्यासाठीच भारतीय जनता पार्टीच्या नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आज ह्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांना लाभ मिळाला। ते लाभार्थी इथं आले होते, त्यांच्याशी चर्चा केली। अशा पद्धतीनं चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी उपस्थिती देखील होती। आज चांगल्या प्रकारे उपस्थिती असल्याचं लक्षण हे आहे की त्या ठिकाणी लाभार्थ्यांना जाणीव आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ज्या त्या ठिकाणी योजना मिळाल्या त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या, त्याचा त्यांना आनंद आहे आणि तोच 7 संमेलन या ठिकाणी आम्ही आयोजित केलं। हमारे देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी जी का और हमारे देवा भाई फडणवीस जी का बहुत बहुत आभार, जो उन्होंने हम महिलाओं के लिए बहुत सारी योजनाएं शुरू की। उसमें से लाड़की बहन का लाभ मैंने भी लिया है, मेरी सहेलियों ने भी लिया है और बहुत सारी योजनाएं हमारे महिलाओं के लिए उन्होंने चालू किया है।
जैसे उज्ज्वला योजना हो गया है, छोटे मोटे रोजगार हम महिलाओं जो कर सकती हैं उसके लिए हमें लोन वगैरह के भी उन्होंने ये रखा है। तो उसके लिए मैं बहुत बहुत धन्यवाद प्रधानमंत्री जी को और देवा भाऊ जी के लिए करूँगी। और आज हमारे जिला के जिला अध्यक्ष श्री राजेश पाटिल सर ने लाभार्थी मेलावा रखा था, जिनमें हमें बहुत सारी योजनाओं का उन्होंने आइडिया बताया और ज्ञान दिया कि हमको क्या क्या योजनाएं मिल सकती है और क्या क्या हम लोग उस पर लाभ ले सकते हैं। तो इसके लिए बहुत बहुत धन्यवाद मैं सभी लोग। मला महात्मा ज्योतिबा फुले या योजनेचा लाभ भेटलेला आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या मार्फत महात्मा ज्योतिबा फुले कार्ड मला भेटलं। त्याच्यामध्ये माझ्या आईचं खूप मोठं ऑपरेशन होतं, ते त्यामार्फत झालेलं आहे। आणि आमचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी अजून खूप बिझनेस व्यापार वगैरे त्याबद्दलच्या योजनांचा आम्हाला लाभ काय आहे तो सांगितलेला आहे। तर निश्चितच आम्ही तो लाभ घेऊ।